श्रीमन्महागणाधिपतये नमः। गणाधीश जो ईश्वरा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री धुंडा महाराज की जय। सब संतन की जय। सर्व उपस्थित निरपेक्ष कीर्तन सेवा या ग्रुपवरती उपस्थित असलेले सर्व भाविक यांना मी प्राध्यापक हवप अनिल दातार प्रेमपूर्वक नमस्कार करतो। या ग्रुपचे संचालक हरिभक्त परायण नाना महाराज कापडणीस सटाणा यांनी एक अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी निरपेक्ष कीर्तन सेवा या ग्रुपवरती चालू केलेला आहे। या ग्रुपवरती आतापर्यंत गेल्या कोरोनाच्या महामारीत सुद्धा अगदी अव्याहत अशा प्रकारची ही ऑनलाईन प्रवचन सेवा ही चालू आहे। आतापर्यंत जवळजवळ 220 प्रवचन झालेली आहेत आणि आजचं हे प्रवचन 221वे आहे। तर अशा या प्रवचन मालिकेमध्ये मला आज एक वाक्पुष्प समर्पित करण्याची संधी हरिभक्त परायण नाना महाराज यांनी दिली। त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। उपस्थित सर्व श्रोते, पारमार्थिक जन, पारमार्थिक अधिकारी सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि माझ्या या प्रवचन सेवेकडे वळतो। प्रस्तुत या प्रवचन सेवेसाठी हरिभक्त परायण नाना महाराज यांनी अभंग दिलेला आहे। हे फार चांगली अशा प्रकारची स्तुत्य गोष्ट आहे की त्यांनी अभंग दिलेला आहे आणि त्या अभंगावरती आपण आपलं चिंतन मांडायचं आहे। अभंग परिचित असेलच असं नाही, अभंग जुनाच आहे, परंतु तो आपण कधी वाचलेला असेल नसेल सांगता येत नाही। असा एखादा नवीन कदाचित कठीण असा अभंग चिंतनासाठी जर आला तर स्वाभाविकपणे अशा प्रकारे चिंतनासाठी 4 ग्रंथ पाहणं, त्याच्यातनं काही प्रमाणं घेणं, त्याचं वाचन करणं, चिंतनाची एक व्यवस्थिशीर अशा प्रकारची मालिका त्या ठिकाणी तयार करणं, या सगळ्या गोष्टी प्रवचनामध्ये फार महत्त्वाच्या ठरतात। त्या दृष्टीने नाना महाराजांनी मला चुंबळीचा करी चुंबळीशी संग, अंगी असे रंग क्रियाहीन। बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा। माकडाच्या गळा रत्न, कुळांगणा सांडोनिया सुना बिधी धुंडी। तुका म्हणे ऐसा व्याली जी गाढवी, फजिती ती व्हावी आहे पुढे। असा हा अभंग आहे। अर्थातच यापूर्वी कधी या अभंगाचं मी चिंतन केलेलं नाही, या अभंगाकडे माझं लक्ष कधी गेलं नाही, परंतु आज योगायोगाने हा सुंदर अभंग चिंतनासाठी नाना महाराजांनी मला दिलेला आहे। अभंग अतिशय सुंदर आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दुष्ट, दुर्जन आणि कुलघातकी अशा प्रकारचा जो मनुष्य असतो, जो कुटुंबासाठी तर दुष्ट असतोच, जो समाजासाठीही कुलघातकी असतो, समाजासाठीही घातकी ठरतो, अशा दुष्टाचं वर्णन या ठिकाणी, अशा दुर्जनाचं वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी काही दृष्टांत देऊन आपल्या पुढे ठेवलेला आहे।
चुंबळीचा करी चुंबळीशी संग. चुंबळी या शब्दाचा अर्थ आहे व्यभिचारी स्त्री, बटिक. अशा वाईट वृत्तीच्या, वाईट चालीरीतीच्या स्त्रीशी संग केल्यानंतर स्वाभाविकपणे तिचे गुण तिच्याबरोबर संग करणाऱ्याच्या जीवनामध्ये येणार आणि मग त्याचं जीवन हे क्रियाहीन, परिणामी अशा प्रकारचं, क्रियाहीन, वाईट अशा प्रकारचं होणार आहे. बीजा ऐसे फळ दावी परिपाकी. असं असतं की जशा प्रकारचं बीज तुम्ही पेराल तशा प्रकारचंच फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे वाईट वृत्ती, वाईट प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती, दुर्जन वृत्ती याचं जर बीज पेरलं तर तशाच प्रकारचा परिणाम म्हणून तशाच प्रकारची दुर्जन वृत्तीची माणसं ही या ठिकाणी जन्माला येतात असं आपल्याला म्हणता येईल. जसं असं म्हणतात, बीज बोया बबुलका आम कहा से होय, जैसी करनी वैसी भरणी फिर काहे को रोय. बाभळीचं बी पेरलं आणि आंबे कधी येतात याची वाट पाहू जर लागले तर त्याला आंबे कधी प्राप्त होणार नाही. तर त्या ठिकाणी त्या बाभळीचंच बीज पेरल्यानंतर बाभळीचीच फळं त्याला येणार आहेत. आणि म्हणून अशी ही दुष्टवृत्तीची माणसं समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, दुर्जन वृत्तीची माणसं समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची दिसून येतात. तुकाराम महाराज असं म्हणतात की बघा, अशा त्या दुष्टाच्या, जो जन्माला आलेला दुष्ट आहे त्याचा एक बदलौकिक, परिमळ याचा अर्थ सुगंध, पण हा एक उपरोधात्मक शब्द वापरलेला आहे. परिमळ याचा अर्थ जरी सुगंध असला तर त्याचा जो वाईट अशा प्रकारचा दुर्गंध आहे, अशा प्रकारचा दुर्गंध चारी बाजूला त्याचा पसरल्याशिवाय राहत नाही. तो दुष्ट सगळ्या लोकांमध्ये ताबडतोब लोकांच्या नजरेस येतो. तुकाराम महाराज एक दृष्टांत देतात. ते असं म्हणतात की माकडाच्या गळा रत्न, माकडाच्या गळ्यामध्ये जर रत्न आपण घातलं तर माकडाला त्या रत्नाची किंमत कळत नाही. त्याप्रमाणे इतका सुंदर अशा प्रकारचा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, परंतु हे नरदेह रूपी रत्न, हे नरदेह रूपी रत्न आपल्याला, ज्या दुष्ट माणसांना त्याची किंमत कळालेली नाही ते त्या नरदेहरूपी रत्नाचा वाईट उपयोग केल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून माकडाच्या गळा रत्न, माकड म्हणजे अतिशय चंचल, त्याच्यात तो जर मद्य प्याला आणि त्याच्यामध्ये जर त्याला विंचू चावला तो ज्याप्रमाणे सैरबहिर होतो त्याप्रमाणे नरदेह रूपी रत्न ज्याला प्राप्त झालं, पण त्याची दुष्ट बुद्धी जर असेल, त्याची संगत जर दुर्जनाची असेल आणि त्याचं बीज जर चांगलं नसेल, संस्कार जर त्याच्यावर नसतील, तर अर्थातच त्याला तो नरदेह मिळूनही काही उपयोग होणार नाही. उलट त्याचा समाजाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तुकाराम महाराज आणखीन एक दृष्टांत देतात. ते असं म्हणतात की एखादी कुलांगना आहे, म्हणजे एखादी अंगना याचा अर्थ स्त्री, कुलांगना याचा अर्थ उत्तम अशा प्रकारची, म्हणजे चांगल्या कुलातली, सुकुलीन ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची स्त्री आहे, कुलवान स्त्री आहे, घरंदाज स्त्री आहे. आणि ती जर त्या दुष्ट माणसाच्या, दुर्जनाच्या गळ्यात बांधली, म्हणजे त्याच्याशी तिचं लग्न करून दिलं, तर तो तिला कधीही सुखाने नांदवत नाही. तर तो एखाद्या कुत्र्याप्रमाणे गल्लोगल्ली दुसऱ्या स्त्रियांच्याकडे आणि आकर्षित होतो. याच्यासाठी फार सुंदर आणि मार्मिक शब्द तुकोबराय वापरतात. तुकोबराय असं म्हणतात, माकडाची या गळा रत्न कुलांगना, असं पूर्वार्ध आहे, परंतु रत्न या शब्दाच्या ठिकाणी थांबावं असं वाटतं. बघा, म्हणजे माकडाच्या गळा रत्न इथे एक दृष्टांत पूर्ण झाला. मग पुढे असं आहे की तिची कुलांगना म्हणजे कुलस्त्री आहे, तर तिला तो सांडून देतो, म्हणजे तिचा तो त्याग करतो. आणि सुना, सुना या शब्दाचा अर्थ आहे कुत्र, सुन म्हणजे कुत्र. तो कुत्र्याप्रमाणे बिदी धुंडी गल्लोगल्ली स्त्रियांचा शोध घेत फिरतो, दुष्टवृत्तीचाच येतो, हो, तो दुर्जनच आहे. म्हणून घरच्या स्त्री बरोबर ज्याचा कधी समाधान नसतं, घरच्या स्त्रीमध्ये ज्याचं मन रमत नाही आणि तो परस्त्रियांच्या मागे लागतो, असा त्याचा सरळ साधा सोपा अर्थ आहे. अशी ही दुष्ट माणसं समाजामध्ये घरोघरी गल्लोगल्ली आपल्याला दिसून येतात आणि समाजासाठी अत्यंत घातक असतात. मार्मिक अशा प्रकारचे दृष्टांत तुकोबराय देतात. तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे ऐसी व्याली ते गाढवी.
तुकाराम महाराज असं म्हणतात की व्याली म्हणजे तिने असा जन्म दिलेला या दुष्टाला, दुर्जनाला, म्हणजे तिला पण गाढवच म्हटलंय तुकाराम महाराजांनी. वास्तविक असं आहे की गाढव ती स्त्री नाहीये, हो, परंतु तो जो दुष्ट वृत्तीचा आहे, दुर्जन वृत्तीचा आहे, त्याच्यामुळे तिला कमीपणा प्राप्त होतो. ती जी आई आहे, ज्या आईने त्या मुलाला जन्म दिला, आता दुष्टा माणसाला जन्म दिला, दुर्जनाला जन्म दिला, अशी ती दुर्जन, असा तो दुर्जन मनुष्य, त्याच्यामुळे त्याच्या आईला सुद्धा कमीपणा प्राप्त होतो. ती गाढवीण असं तुकाराम महाराज तिला म्हणतात. तुका म्हणे ऐसी व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी पुढे आहे. जणू काही पुढे तिची फजिती ठरलेली अशा ठिकाणी समाजामध्ये, ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारचं हे जे अनेक दुष्टवृत्तीची माणसं आपल्याला दिसतात, तर ही दुष्टवृत्तीची माणसं, याचं कारण असं आहे की समाजामध्ये तुकोबारायांसारख्या संतांनी या समाजाचं बारीक अवलोकन केलेलं आहे, सूक्ष्म अवलोकन केलेलं आहे. आणि मग समाजामध्ये सुष्ट म्हणजे चांगल्या वृत्तीची माणसं आणि समाजामधली वाईट वृत्तीची माणसं, अशा दोन्ही प्रकारच्या माणसांची, म्हणजे सत्प्रवृत्त म्हणजे संत साधू म्हणूया आणि दुष्प्रवृत्त म्हणजे दुष्ट दुर्जन म्हणूया, अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या माणसांचं या ठिकाणी वर्णन तुकोबरायांनी आपल्या अभंगांमधून केलेलं आहे. त्यांचं सखोल निरीक्षण आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्याप्रमाणे सत्प्रवृत्त माणसाचं लक्षण समाजाला कळणं गरजेचं आहे, संत कसे असतात, सत्प्रवृत्त माणसे कसे असतात, सज्जन कसे असतात, हे जसं समाजाला कळणं गरजेचं आहे, तसं सज्जनाबरोबर दुर्जन कसे असतात, त्यांची काय लक्षणं आहे, हे सुद्धा या ठिकाणी समाजाला कळणं गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्या दुर्जनांचंही वर्णन अभंगांमधून करून ठेवतात. फार सुंदर वर्णन आहे बघा, नीट लक्षात घ्या. म्हणजे तुकाराम महाराजांनी दोन बाजू आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. हो, एक आहे समाजाची पांढरी शुभ्र अशा प्रकारची धवल अशी बाजू मांडलेली आहे, चांगली बाजू मांडलेली, आणि कृष्ण काळी अशा प्रकारची बाजू मांडलेली आहे. म्हणजे एक चांगली बाजू मांडली, एक वाईट बाजू मांडलेली आहे. एका बाजूला सज्जन वृत्तीचं वर्णन करतात तुकोबराय, दुसऱ्या बाजूला वाईट वृत्तीचं वर्णन करतात तुकोबराय, आणि चांगल्या वाईटा मिळून हा समाजरूपी वस्त्र हे बनलेलं आहे. म्हणून आपल्याला या समाजरूपी वस्त्रातल्या या चांगल्या धाग्यांचा जसा परिचय करून घेणं गरजेचं आहे, तसं काळे जे धागे त्याच्यामध्ये आहेत त्याचाही विचार आपल्याला या अभंगामधून करून घ्यायचा आहे. तेव्हा तुकोबरायांची जी भाषा आहे फार सुंदर अशा प्रकारची भाषा आहे, सूक्ष्म अवलोकन आहे. बारीक 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 गोष्टी त्यांनी या नमुन्या या अभंगांमधून सुंदर प्रकारे मांडलेल्या आहेत. माणसाची प्रवृत्ती कशी असते, माणसामध्ये म्हणजे समाजामध्ये सत्प्रवृत्तीची माणसं आणि समाजामध्ये वाईट प्रवृत्तीची माणसं, अशी दोन्ही प्रकारची माणसं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. त्याचं चित्रण तुकोबराय अभंगामध्ये करून ठेवतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आजच्या अभंगाच्या विषयानुसार दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांचा जास्त विचार करायचा आहे. वास्तविक त्यांचा विचार करून पदरात काहीच पडणार नाही आपल्याला. आणि म्हणून पदरात जरी काही पडणार नसलं तर या दुष्टवृत्तीच्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. ही दुष्ट प्रवृत्तीची माणसं जन्माला येण्याचं कारण असं आहे की जसं मी मग उदाहरण दिलं की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीजच चांगलं असेल तर रसाळ आणि गोमटी अशा प्रकारची फळे मिळतात, प्राप्त होतात. परंतु बीज जर खराब असेल तर तशा चांगल्या प्रकारची आपल्याला फळं प्राप्त होत नाही. आता बीज म्हणजे कोणतं नेमकं, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण आपल्या मनावरती जे संस्कार करतो, आपण जी सत्संगती करतो, आपण जे अन्न सेवन करतो, आपण जो संत समागम करतो, आपल्या मनामध्ये चिंतन जे चालू असतं, आपल्या मनाचा जो विचार असतो किंवा विचारांची धारणा असते, या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरातल्या धातूंवरती होत असतो. आणि म्हणून जर चांगल्या प्रकारचं चिंतन नसेल, धातू जर चांगला नसेल, धातूमध्ये जर वाईट गुण उतरलेले असतील, तर स्वाभाविकपणे जन्माला येणारा जीव हा दुष्ट वृत्तीचा जन्माला येतो. म्हणजे आपल्या आहारावरती, आपल्या विहारावरती, आपल्या विचारावरती, आपल्या आचारावरती भावी पिढी कशी जन्माला येणार आहे, हे फार महत्वाचा अशा प्रकारचा भाग या ठिकाणी आपल्याला या चिंतनाच्या निमित्ताने पाहायला मिळतो. याचं कारण असं आहे
की समाजाचं जे स्वास्थ्य आहे, हे स्वास्थ्य समाजाचं जे आरोग्य आहे, राष्ट्राचं जे आरोग्य आहे आणि कुटुंबाचं जे आरोग्य आहे, हे चांगलं राहणारे का बिघडणारे, हे त्या दुष्ट वृत्तीच्या माणसांवरती आणि सज्जन वृत्तीच्या माणसांवरती अवलंबून असतं. म्हणून समाजामध्ये जर दुष्ट वृत्तीची माणसं जर वाढली तर स्वाभाविकपणे दुष्ट प्रवृत्तींमुळे सामाजिक, धार्मिक, मानसिक, शारीरिक अशा सर्व प्रकारचं आणि शेवटी राष्ट्राचं सुद्धा आरोग्य बिघडतं. म्हणून दुष्ट माणसांचा दुष्टपणा नाहीसा झाला पाहिजे. दुष्ट माणसांची प्रवृत्ती ही सज्जन वृत्तीकडे झाली पाहिजे. याच्यासाठी साधू संतांनी खूप मोठा खटाटोप केला, खूप मोठा प्रयत्न केला. म्हणून संतांना शिक्षक मानलं जातं. संत हे शिक्षक आहेत, लोकशिक्षक आहेत. संतांनी समाजाला शिकवलं, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. आपल्या पाठीमागे चालू असलेल्या ज्या काही व्यथा आहेत, या व्यथांचं कारण शोधा आणि त्याच्यावरती चिंतन करा आणि आपल्या व्यथा दूर करा. अशा प्रकारचं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांसारख्या संतांनी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना विचार प्रवृत्त केलेला आहे. संतांची लेखणी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांची लेखणीचा जर विचार केला तर संत तुकाराम महाराजांची लेखणी, त्यांची लेखणी म्हणजे बघा, त्यांच्याकडे शब्दांचं भांडार आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने आणि शब्दांचीच शास्त्रे यत्न करू. याचा अर्थ जे कोणी चांगलं वागणारे असतील, सुष्ट प्रवृत्तीचे असतील, चांगले असतील, सज्जन असतील, त्यांच्या दृष्टीने वर्णन करताना आमचे शब्द रत्नाप्रमाणे, हो, अमोलिक अशा प्रकारची रत्न, त्याप्रमाणे अमोलिक अशा प्रकारचे शब्द आमच्या लेखणीतून बाहेर पडतील. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, पण कोणासाठी? सज्जनासाठी. सज्जनासाठी आमची लेखणी ज्या वेळेला झिजेल त्यावेळेला त्याच्यातून अमोलिक अशा प्रकारचं वर्णनाचं रत्न बाहेर पडतील. पण दुष्टाचं ज्या वेळेला वर्णन करायचं असेल त्यावेळेला आमची लेखणी ही धारदार शास्त्राप्रमाणे चालणार आहे. शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, प्रयत्नपूर्वक आम्ही त्या दुष्टाचा दुष्टपणा समाजाच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. हा एक फार महत्वाचा अशा प्रकारचा भाग तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये, या अभंगाच्या निमित्ताने आपल्या पुढे मांडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. संत तुकाराम महाराजांचे शब्द हे तापलेल्या शिशाप्रमाणे कानात जातात. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांचे शब्द हे अत्यंत धारदार आहेत, अत्यंत परिणामकारक आहेत. हो, त्या ठिकाणी ते मुलाहिजा ठेवत नाही, कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. ते या ठिकाणी जसं असेल तसं सांगतात स्पष्ट. तुका म्हणे सत्य सांगे, येवत रागे येतील ते, ज्याला राग यायचा त्याला येऊ द्या, पण मी मात्र सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा ज्यांचा बाणा होता. असे तुकाराम महाराज या अभंगांमधून फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन आपल्या पुढे करतात. आणि म्हणून मानसशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा या दुष्टांच्या दुष्टपणावरती त्यांची मानसिकता कशी आहे, याच्यावरती त्यांची मानसिकता अशी का आहे, त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील, याच्यावरती मानसशास्त्रज्ञ सुद्धा संशोधन करत आहेत. युरोपियन कंट्रीजमध्ये असेल, अमेरिकन कंट्रीजमध्ये असेल, आशियन कंट्रीजमध्ये असेल, बरेच संशोधक मानसशास्त्रज्ञ माणसाची ही जी प्रवृत्ती आहे, दुष्ट प्रवृत्ती, जसं संत प्रवृत्तीवरती, सत्प्रवृत्तीवरती चिंतन केलं जातं, संशोधन केलं जातं, तसं दुष्ट प्रवृत्तीवरती सुद्धा चिंतन केलं जातं. आणि त्या चिंतनामध्ये शास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात. या प्रयोगामध्ये त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की आपला आहार, आपले संस्कार, आपली संगती, आपली वंश परंपरा यावर माणसाचा सुष्ट दुष्टपणा अवलंबून असतो, असं या शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा या ठिकाणी संशोधनाअंती सिद्ध केलेलं आहे. कारण दुष्टाचा दुष्टपणा त्याच्या आचरणातून दिसून येतो, त्याच्या व्यवहारातून दिसून येतो, त्याच्या वागण्यातून दिसून येतो. आणि म्हणून मनुष्य असं वर्तन का करतो याचा अभ्यासच मानसशास्त्र करतं. मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. माणूस असा का वागला, हो, असं वागण्यापूर्वी त्याच्या मनामध्ये काय विचार आला, त्याने असं वर्तन का केलं, याचा सखोल अभ्यास या ठिकाणी संशोधक करतात. आणि मग
त्याच्यातल्या भावना शोधून काढतात आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे अशा प्रकारे उपाययोजना सुद्धा ते शास्त्रज्ञ सुचवतात. तेव्हा आमचे संत सुद्धा मानसशास्त्रज्ञच होते. आमच्या संतांनी सुद्धा लोकांच्या मनाचा अभ्यास केला, लोकांच्या वर्तनाचा अभ्यास केला, लोकांच्या वागणुकीचा अभ्यास केला आणि मग त्याचे कान उघडण्याचा, डोळे उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी ते फार सुंदर अशा प्रकारे अभंगाच्या माध्यमातून विस्तारपूर्वक वर्णन करतात आणि त्याला उपाययोजना सांगतात. आता उघडी डोळे जरी अद्यापि ना कळे, मातेची या खोळे दगड आला पोटासी. अरे बाबा, आता तरी डोळे उघड. साधू संत हे माणसाचे डोळे उघडण्यासाठीच आहेत. फार महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. साधू संत हे माणसाला सावध करतात. साधू संत हे माणसाला सन्मार्गाला लावतात. साधू संत पतिताला सुद्धा पावन करतात. जसा परमात्मा पतित पावन आहे, तसे साधू संत सुद्धा हे पतितांना, वाया गेलेल्यांना, मार्ग चुकलेल्यांना मूळ मार्गावरती आणण्याचा सतत प्रयत्न करतात. पण तत्पूर्वी बाकीच्या समाजाला सुद्धा दुष्टाचा दुष्टपणा, दुर्जनाचा दुर्जनपणा कसा असतो हे सांगणं सुद्धा गरजेचं असतं. भेद कळला पाहिजे. नाहीतर बरेचदा असं होतं, दोघे दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. लक्षात घ्या. म्हणजे असं आहे की दह्याची या अंगी निघे ताक लोणी. दही विरजलं, त्याचं मंथन केलं म्हणजे ते घुसळलं, तर त्या दह्यामधून ताकही तयार होतं आणि लोणीही तयार होतं. पण दोन्हींचं मूल्य, दोन्हींचं मोल मात्र सारखं असत नाही. लोणी काय जे असेल 300 रुपये 400 रुपये किलो आणि ताक फुकट घेऊन जा. तसं मानवी देहामध्ये आलेले जे लोक आहेत हे लोक काही ताकासारखे आहेत आणि काही लोण्यासारखे आहेत. म्हणजे संत हे लोण्याप्रमाणे मूल्यवान जीवनमूल्य जपणारे आहेत. तर दुर्जन वृत्तीची माणसं, दुष्ट वृत्तीची माणसं ही समाजाला दुःखद ठरतात, घातक ठरतात, समाजाचं स्वास्थ्य बिघडवतात. बघा तुम्ही अवतीभोवती आज आपल्याला त्याचा वारंवार अशा प्रकारचा अनुभव येतो. समाजामध्ये आपण राहतो, या समाजामध्ये हिंसाचार चालू आहे, अनाचार चालू आहेत, बॉम्बस्फोट चालू आहेत. हे असं का होतं? तर याचं कारण असं आहे की मनावरती चांगले संस्कार नाहीत, बीज चांगलं नाही. आता या बीजावरती जास्त बोलण्याचा माझा अधिकार नाही, परंतु बीज चांगलं नाही आणि म्हणून दुष्ट प्रवृत्तीचं वर्तन हे समाजामध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. जे शास्त्राने करू नका असं सांगितलं ते जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जातं. अशी दुष्ट वृत्तीची माणसं समाजामध्ये आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांच्यावरती उत्तम आणि आपल्याला एक प्रकारे सावध करतात की बाबा हे दुष्ट माणसं अशी बघा. आणि म्हणून मानसशास्त्रीय संशोधनामध्ये खूप मोठं अशा प्रकारचं सखोल संशोधन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या मनाच्या काही शक्ती आहेत. आपल्या मनाच्या काही शक्ती आहेत. प्रामुख्याने 3 शक्ती शास्त्रज्ञ सांगतात. एक आहे धी, दुसरी आहे घृती आणि तिसरी आहे स्मृती. धी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. धी म्हणजे बुद्धी. प्रत्येक माणसाच्या जवळ बुद्धी आहे, पण बुद्धीचे 2 प्रकार आहेत. एक सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. साधू संत देवाला प्रार्थना करतात आपल्यासाठी, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायण. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायण. आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. माझ्या मनामध्ये कधीही दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको अशी प्रार्थना संत सुद्धा करतात. तेव्हा अशी ही दुर्बुद्धी आहे आणि एक आहे सद्बुद्धी. सद्बुद्धी म्हणजे काय? माऊलींच्या भाषेत सांगायचं ठरलं तर बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एक्या केशवराजे सकळ सिद्धी. जो हरिपंथ धरतो, जो परमात्म्याचा रस्ता धरतो, जो सन्मार्ग धरतो, जो सात्विक वृत्तीने जीवन जगतो, जो जीवनमूल्यांची जोपासना करतो, अशा प्रकारची जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी म्हणजे सद्बुद्धी आहे. आणि अशी बुद्धी म्हणजे माणसाजवळचं एक वैभव आहे. बाकीचं पैसा, अडका, सत्ता, संपत्ती हे दृष्ट वाढून नेईल, सांगता येणार नाही, परंतु हे बुद्धीचं वैभव हे मात्र कधी संपणार नाही. ते जीवनाच्या अंतापर्यंत आपल्याजवळ टिकून राहणार आहे. आणि या बुद्धीच्या वैभवाच्या द्वारे सकल सिद्धी,
सकल सिद्धींची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला बुद्धीचं वैभव जपलं पाहिजे. एक आहे बुद्धी धी, दुसरा आहे घृती. घृती म्हणजे संयमन शक्ती, मनाचं नियमन, मनाचं नियंत्रण, याला म्हणायचं घृती. हो, मन हे अतिशय चंचल आहे, मन अतिशय चपल आहे, एका जागी कधी स्थिर राहत नाही. प्रवचन ऐकायला बसलो तरी क्षणात मनामध्ये काय विचार येतील आणि एका क्षणात मनुष्य कित्येक लांब जाऊन आणि पुन्हा मूळ ठिकाणी येईल. मानसशास्त्रात असं सांगतात की 6 मिनिटापेक्षा माणसाचं मन एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. आता जरी प्रवचनाला आपण बसलेलो असलो तरी आपण एका क्षणामध्ये कुठे गतकाळामध्ये जिथे कुठे जाऊन आलेलो असू तिथे एका क्षणात ते मन भटकून येतं, पुन्हा प्रवचनामध्ये येऊन बसतं. शरीराने मनुष्य तिथेच उपस्थित असतो पण मन मात्र सगळीकडे भटकत असतं. तेव्हा असं जे ते मन आहे त्या मनाला नियंत्रित करायचं आहे, त्या मनाला संयमित करायचं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की दुर्जन वृत्तीकडे जाण्यासाठी हे मनच कारणीभूत ठरतं. म्हणून मनाचं नियंत्रण, मनाचं नियमन, मनाची संयमन शक्ती ही फार महत्वाची आहे. म्हणून संतांनी आपल्या मनाला उत्तम प्रकारचा मार्ग दाखवला, मनावरती उत्तम प्रकारचे संस्कार केले, निमित्त स्वतःवरती घेतलं पण उपदेश मात्र आपल्यासाठी ठेवलेला आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरीशी हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हो मना, सज्जेस ना मना, अरे सज्जन मना भक्तिपंथेची जावे, भक्तिपंथाने जा. भक्तिपंथाने गेल्याशिवाय तुझं जीवन कृतार्थ होणार नाही. हो, तू जर वाईट पंथाने गेला, दुष्ट पंथाने गेला, हो दुराचाराने वागला, अनाचाराने वागला तो तुझी अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही, तुला नरक निश्चित आहे. आणि म्हणून या दुष्टांसाठी तुकाराम महाराजांनी नाना प्रकारचे अभंग या ठिकाणी लिहिलेले आहेत. या बुद्धीचे 3 प्रकार सांगत असतात. स्मृती म्हणजे आठवण. हो, कोण कशाची आठवण? संसाराची आठवण नाही, तर सत्प्रवृत्तीकडे, सद्विचारांकडे, संत वाङ्मयाकडे, वेदशास्त्र पुराणादी वाङ्मयाकडे जे जायचा जो मार्ग आहे त्याची सतत आठवण, परमात्म्याची आठवण, साधू संतांची आठवण, सद्विचारांची आठवण, हो सत्य तत्वाची आठवण, याला म्हणायचं स्मृती. तेव्हा धी म्हणजे बुद्धी, स्मृती म्हणजे आठवण आणि स्मृती, घृती आणि स्मृती या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. मानसशास्त्रज्ञांनी या 3 मानसिक शक्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत. बुद्धीमध्ये जर काही वेगवेगळ्या प्रकारचा वाईट अशा प्रकारचा संस्कार झाला बुद्धीवरती, जर संगती जर चांगली नसेल तर भोग आणि तृष्णा प्रबळ होते. भोग आणि तृष्णा कशामुळे प्रबळ होते? दुष्टांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तशाच प्रकारची प्रवृत्ती होते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ओढाळाच्या संगे सात्विक नासली. ज्याप्रमाणे गायींचा कळप रानामध्ये चरायला जातो आणि गायींचा कळप रानामध्ये चरायला जात असताना त्याच्यात एखादी ओढाळ गाय असते, ती रस्त्याने कशी नीट चालतच नाही. ती ओढाळ गाय शेतामध्ये घुस, पिकामध्ये घुस, याचं पीक खा, त्याचं पीक खा, असं तिची एक प्रवृत्तीच असते. आणि तिच्या संगतीमध्ये राहणारी दुसरी जी गाय असते, जी नेहमी चांगल्या मार्गाने चालत असते, कळपाबरोबर असते, तिला तिचा संग घडल्यामुळे ती सुद्धा तिच्याच वाटेने आपला रस्ता चुकून देते आणि शेतामध्ये पिकामध्ये घुसते. तसं माणसाचं आहे. संगती जर चांगली असेल तर मनुष्य चांगल्या मार्गाने चालतो आणि दुष्ट संगती असेल तर ओढाळाच्या संगे सात्विक नासली. क्षण एक नाडली समागमे, एका क्षणाचा सुद्धा समागम दुष्टांचा हा माणसाचं जीवन पतनाला. संगती साधू संतांनी शास्त्रांनी सांगितलेली आहे. बघा आता ही जी संगती आहे, ही संगती ही बुद्धीतून निर्माण होते. बुद्धी विचार करत नाही, अविचारान जाते आणि म्हणून बुद्धीचे सुद्धा 3 प्रकार पडतात. एक आहे सात्विक बुद्धी, दुसरी आहे राजस बुद्धी, तिसरी आहे तामस बुद्धी. सात्विक बुद्धी जी आहे ती मनाला संयम शिकवते, ती मनाला विवेक शिकवते, ती जिज्ञासा धारण करणारी बुद्धी असते. हो, ते सात्विकता ती जी असते, हो तिच्यामध्ये जिज्ञासा असते, तिच्यामध्ये संयम असतो, तिच्यामध्ये विवेक असतो. राजस जी बुद्धी असते ती राजस बुद्धी बघा उत्कट असते.
हो, ती असंवेदनाक्षम असते. म्हणजे काही काही लोकांना दुसऱ्याचं जर वाईट झालं तर लगेच डोळ्यातून पाणी येतं, पण काही काही लोकांचं मात्र असं आहे, दुसऱ्याचं वाईट झालं की यांना आनंद होतो, त्याला आसुरी आनंद असं म्हणतात. आणि म्हणून संतांची जी प्रवृत्ती आहे, ही संतांची प्रवृत्ती कशी आहे? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, सर्वांगी निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. तुका म्हणे जाती ताप, दर्शने विश्रांती. अशा सज्जनांचं नुसतं दर्शन जरी घेतलं तर तुमचे त्रिविध ताप नाहीसे होतात. तुमच्या बुद्धीमध्ये पालट पडतो. हो, तुमच्या बुद्धीमध्ये सद्विचार येतात आणि जीवन मार्गाला लागतं. म्हणून राजस बुद्धी ही उत्कट आहे, असंवेदनाक्षम आहे आणि प्रेरणाप्रधान आहे. मनावरती इतका लगेच इफेक्ट होतो की मनुष्य लगेच रिॲक्शन देतो. आणि तिसरी आहे तामस बुद्धी. तामस बुद्धी अज्ञानी असते. तामस बुद्धी मोह विकारांच्या अधीन असते. तामस बुद्धी कामी असते आणि तामस बुद्धी लंपट असते. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा फार सुंदर अशा प्रकारचा श्लोक 16व्या अध्यायामध्ये आलेला आहे. गीता सांगते, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. हे पार्था, हे अर्जुना, ऐक आसुरी संपत्तीमध्ये काय काय आहे. हो, म्हणजे एका बाजूला दैवी गुण संपत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्ती ही दुर्जनांकडे असते आणि दैवी गुण संपत्ती ही सज्जनांकडे असते. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये या दोन्ही संपत्तीचं वर्णन केलेलं आहे. दैवी गुण संपत्ती पण आहे आणि आसुरी संपत्ती पण आहे. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैषणम दया भूतेष्वलोलुत्वम मार्दवम ह्रीर चापलम तेज क्षमा हृति शौच अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम. अशा प्रकारच्या या दैवी संपत्ती आहेत. अभयम सत्व संशुद्धीपासून या सगळ्या प्रकारच्या दैवी संपत्ती भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात हो भगवान गोपालकृष्णांनी सांगितलेले आहे. त्याच भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये या ठिकाणी आसुरी गुण संपत्तीचं सुद्धा वर्णन केलंय. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, हो अशा प्रकारचं अज्ञान, अशा प्रकारचे जे काही गुण दुर्गुण आहेत, हे दुर्गुण म्हणजे आसुरी संपत्ती आहे. आणि या आसुरी संपत्तीचा त्याग माणसाने केला पाहिजे. त्याच्यासाठी सज्जनांची संगती धरली पाहिजे. जर आसुरी वृत्ती प्रबळ झाल्या तर समाजामध्ये रावण जन्माला येतो. आसुरी वृत्ती जर प्रबळ झाल्या तर कंस जन्माला येतो. आसुरी वृत्ती जर प्रबळ झाल्या हो तर हिरण्यकश्यप जन्माला येतो. या सगळ्या आसुरी प्रवृत्ती आहे. या आसुरी प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी देव येतात. पण आसुरी प्रवृत्ती समाजामध्ये असूच नाहीये असं सांगण्यासाठी संत येतात. आसुरी प्रवृत्तीवाल्यांची मणकी देव उडवतो. त्याने शिशुपालाचं मुंडकं उडवलं, रावणाचं मुंडकं उडवलं, कंसाचं मुंडकं उडवलं. दुष्टांची मुंडकी ही देव उडवतो. पण साधू संत मात्र अशी आसुरी वृत्तीच्या लोकांची मुंडकी घडवतात. संत घडवतात आणि देव उडवतात. लक्षात घ्या. माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पसायदानामध्ये शेवटी एक ओवी टाकली फार सुंदर अशा प्रकारची. हो, जे खडांची व्यंकटी सांडो दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा हो, तया सत्कर्मी रती वाढो. हो, त्याची प्रवृत्ती सत्कर्माकडे हो आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. ही दुष्ट वृत्तीची माणसं कोणाचीच होत नाहीत. लक्षात घ्या. दुष्ट वृत्तीची माणसं स्वतःचा काम पूर्ण करण्याकरता, दुष्ट प्रवृत्तीची माणसं, दुर्जन प्रवृत्तीची माणसं स्वतःचा लोभ, स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याकरता आपल्या स्वतःच्या आप्तस्वकीयांचा चांगल्या प्रकारे वापर करून घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामायण. रामायणामध्ये त्या रावणाने आपल्या भावाचा आपल्या कामपूर्तीसाठी वापर करून घेतला. हो, कुंभकर्णाचा. आपल्या पुत्राचा म्हणजे मेघनाथाचा वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कामपूर्तीसाठी करून घेतला. ही दुष्टवृत्तीची माणसं आपल्या आप्तस्वकीयांचा सुद्धा वापर आपल्या दुष्ट प्रवृत्तीच्या पूर्ततेसाठी करून घेतात. म्हणून ही समाजाला फार घातक अशा प्रकारची आहे. आणि म्हणून अशा प्रकारे जी
दुष्ट माणसं असतात ती अत्यंत कामी असतात, कपटी असतात, लंपट असतात, लोभी असतात, क्रोधी असतात, अविश्वासी असतात, परद्रव्य आणि परस्त्रियांचा लोभ धरणारे असतात आणि ते अत्यंत म्हणजे सांगू किती जळवतं यांची संगती. अरे त्यांच्याबद्दल किती बोलत बसायचं, किती सांगत बसायचं. एका शब्दात सांगायचं ठरलं तर जळवतं यांची संगती. त्यांच्या संगतीमध्ये चांगल्या माणसांनी राहू नये. हा साधा सोपा उपदेश तुकोबारायांनी या अभंगांमधून करून ठेवलेला आहे. तेव्हा असे हे दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक असतात यांच्यापासून समाजाने सावध राहिलं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता महत्वाचा भाग असा आहे की ही जी दुष्ट किंवा अधमवृत्तीची माणसं आहेत, ही अधमवृत्तीची माणसं याच काळात आहेत कलियुगामध्ये. म्हणजे संत तुलसीदासजी असं म्हणतात, ऐसे अधम मनुज, असे दुष्ट वृत्तीचे अधमवृत्तीचे माणसं, हो खल म्हणजे दुष्ट, हो कृतयुग त्रेता खल, कृतयुग त्रेता नाही, कृतयुगातही आणि त्रेतायुगातही नव्हते. द्वापार कछुक, द्वापार युगामध्ये काही दुष्ट माणसं होती, नाही असं नाही पण मोजकी होती. पण बहु द्वापार कछुक वृंद बहु होई इही कलियुग माही. या कलियुगात मात्र दुष्टांचे कळपच्या कळप आहेत, वृंदच्या वृंद आहेत, समूहच्या समूह आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या या समाजापासून, या दुष्टांपासून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे. कलियुगामध्ये दुष्ट नव्हते, माफ करा, त्रेतायुगामध्ये दुष्ट नव्हते, कृतयुगामध्ये दुष्ट नव्हते, द्वापार युगात थोडे होते, पण कलियुगामध्ये मात्र जसं माळरानावरती गेलं आणि दगड काढला की विंचू निघतो खाली, तसं आता घरोघर अशा प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तीची माणसं कमी जास्त प्रमाणात का होईना पण प्रत्येकाजवळ दुष्ट प्रवृत्ती, दुर्जन वृत्ती हे आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या दुर्जन वृत्तीच्या लोकांपासून सावध राहणं हे फार गरजेचं आहे. आता त्यांचं वर्णन करताना फार सुंदर वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. दुष्टांच्या अवगुणांची जी घाण म्हणजे जो वास आहे, दुर्गंध, तो नरकापेक्षाही अधिक असतो असं तुकाराम महाराज म्हणतात. हो, दुर्जनांची गंधी विष्टेची या परी. विष्टा म्हणजे आपलं मानवी मल. या मानवी मलाला ज्याप्रमाणे दुर्गंध येतो, हो, आपल्याच पोटातून बाहेर पडलेला मानवी मल आपल्याला स्वतःलाच त्याचा दुर्गंध सहन होत नाही, त्याचाच असा दुर्गंध येतो, तसं या दुष्टवृत्तीच्या लोकांचा जो एकंदरीत क्रियेचा गंध आहे, हा गंध हा अत्यंत घाण की नरकाला सुद्धा तो लाचवी इतक्या प्रकारचा वाईट गंध असतो. हो, संतांच्या प्रवृत्तीचा, संतांच्या वृत्तीचा, संतांच्या आचरणाचा चांगला सुगंध असतो. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. हो, त्यांचा कीर्तिरूपी सुगंध हा समाजामध्ये सतत दरवळत असतो. हो, आज तुकोबाराय नाही, आमचे ज्ञानोबा माऊली नाही, साधू संत कोणीच नाही या ठिकाणी, परंतु त्यांचा कीर्तिरूपी सुगंध आजही समाजामध्ये दरवळत आहे. आणि दुष्टांच्या दुष्टवृत्तीचा दुर्गंध आजही आपल्याला ठायी पाहायला मिळतो आहे. या दुष्टांपासून समाजाने सावध राहिलं पाहिजे. अशा दुष्टवृत्तीच्या माणसाला जन्माला घालून जणू काही ती माता फसली, म्हणून तुकाराम महाराजांनी तिला शब्द वापरला गाढवी. तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी. ऐसा दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य ती व्यायली म्हणजे जन्माला घातलं तिने कोणाला, त्या दुष्ट प्रवृत्तीच्या दुर्जनाला. हो, आणि म्हणून ती माता नाही, कुमाता सुमाता नाही, ती कुमाता झाली गाढवीप्रमाणे. गाढवीला ज्याप्रमाणे बाळ होतं, हो, आणि ते जसं रंग पालटतं क्षणाक्षणाला ते बाळ, तुकाराम महाराज वर्णन करतात. मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात, गाढवीचे ताने पालटते क्षणोक्षणे. ते गाढवीचं जे मूल असतं, ते बाळ असतं, दिसायला अतिशय गोंडस दिसतं, एका क्षणात स्थिर असतं असं एका जागी, तर एका क्षणात इकडे इकडे उधळायला लागतं. म्हणजे क्षणाक्षणाला ज्याप्रमाणे त्याच्या मनाप्रवृत्तीचे रंग बदलतात, तसे दुष्टांचे सुद्धा मनाचे जे दुर्गुण आहेत ते क्षणाक्षणाला बदलतात. हो, तैसे अधमाचे ध्यान. दुष्टांपासून समाजाने सावध राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या दुष्टाला जन्माला घालून जणू काही ती आई पश्चाताप पावली. हो, लक्षात घ्या. एखादी आई अशी असते बळीराजाची, लक्षात घ्या, की जिला आपल्या मुलाला जन्म घातल्याचा अभिमान वाटतो. लक्षात घ्या, ती म्हणते सुद्धा, ज्या वेळेला तो बळीराजा दान देतो वामनाला, त्रिपाद भूमी दान देतो, ती त्रिपाद भूमी दान देताना शुक्राचार्य आडवे येतात, देऊ नको म्हणतात दान, कारण हा सामान्य नाही, हा जरी दिसायला बटू दिसत असला, वामन दिसत असला, तर ह्या
जगाला व्यापणारा परमात्मा आहे. तो काय त्याचा मायेचा खेळ करील आणि तुझा खंडोबा करून टाकील सांगता येणार नाही. म्हणून तू याला दान देऊ नको. परंतु ती जी असते बळीची आई, ती असं म्हणते की बरं झालं मी पुरोचनाबरोबर बळी गेले नाही, हो पुरोचनाबरोबर मी सती गेले नाही, मी या बळीची आई झाले ना, आज मला माझी कुस धन्य वाटते. का तर याच्या समोर साक्षात जगाचा परमात्मा याच्या पुढे दानासाठी हात पसरतो. याच्यासाठी याच्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या आईला सुखवणारी मुलं, पण ती फार थोडी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, ती रामासारखी, ती कृष्णासारखी, ती स्वामी विवेकानंदांसारखी, ती ज्ञानोबा तुकोबांसारखी, ती नाथांसारखी अशी फार थोडी मुलं जी मातेला सुख देतात, मातेचं नाव किंवा मातेची मान गर्वाने उंच करतात. अशा प्रकारची मुलं थोडी, पण बहुतेक अशा प्रकारच्या गाढविणी. आता बोलू नये असं, तुकाराम महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी, फजिती ती व्हावी पुढे आहे किंवा आहे पुढे. हो, पुढे जणू काही हिनी फजितीच लिहून ठेवली स्वतःच्या हाताने, स्वतःच्या मुलाला जन्म देऊन. अशा प्रकारची फजिती त्या मातेची होते या दुष्ट मुलामुळे, या दुर्जन वृत्तीच्या माणसामुळे. आणि म्हणून दुर्जनासी करी साठे, हो तोही दुर्जनासी करी साखे, तोही लाहे दंडते. दुर्जन माणसाने जर समजा काही अशा प्रकारचं वाईट कृत्य केलं तर त्याच्या संगतीत राहणारा सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतात. हा फार महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून दुर्जन मनुष्य हा अत्यंत नरकाकडे नेणारा, या सगळ्यांचं एकच सार आहे की या कंटकांचा, या दुष्टांचा संग माणसाने टाळला पाहिजे. हो, सकळांचे सार एक, कंटक ते त्याजावे. दुष्टवृत्तीच्या माणसाचा सरळ माणसाने त्याग करावा, त्याच्या संगतीत राहू नये. हो, तुका म्हणे नखे काढूनी टाकीचे ती सुखे. तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे. दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन. आता समाजामध्ये नेमकं उलट चित्र दिसतंय. जे दुर्जन वृत्तीचे लोक आहेत त्यांचा उदो उदो चालतो. हो, त्यांच्या दुष्कर्मावरती सरळ सरळ पांघरून घातलं जातं. आमचे साहेब असे मोठे आहेत, आमचे साहेब असे बडे आहेत, आमचे साहेब अमकं करतात, आमचे साहेब तमकं करतात. पण 2 नंबरचा धंदा किती करतात हे नाही सांगितलं जात, ते झाकून ठेवलं जातं. लक्षात घ्या. आणि म्हणून दुर्जनाचा मान वाढवू नये, तर दुर्जनाचा अपमान करावा, त्याचा मानाचं खंडन करावं. दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन, बहुता पिढी खळ. तो इतरांना त्रासच देतो, दुसरं काही देत नाही. लक्षात घ्या. त्यांचा धरावा विटाळ. अशा दुष्टांचा विटाळ मानावा, त्यांच्या संपर्कात राहू नये. किती सांगायचं. अशा प्रकारचं दुर्जनाची ही वृत्ती आहे. म्हणजे तुकाराम महाराजांनी एका बाजूला संतांची सत्प्रवृत्ती सांगितली, एका बाजूला दुष्टांची दुष्प्रवृत्ती सांगितली. तुकाराम महाराज संतांचं वर्णन ज्यावेळेला करतात त्यावेळेला म्हणतात, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही जाण भिन्न कोणी अंग, दीपा पाठीपोटी नाही अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. किती सुंदर वर्णन केलेलं बघा. चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचं जे झाड असतं त्याचे हात म्हणजे त्याच्या फांद्या, आणि पाय म्हणजे त्याची मुळं. हो, मूळ जरी पाहिलं तरी सुगंधित, आणि फांद्या म्हणजे हात जरी पाहिले तरी सुगंधित. म्हणजे पायही सुगंधित चंदनाचे आणि फांद्यारूपी हातही सुगंधित. कुठेच दुर्गंध दिसणार नाही. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही जाण भिन्न कोणी अंग. परीस कोणत्याही टोकाने लोखंडाला लावा, ज्या टोकाचा स्पर्श लोखंडाला होईल त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तो परीस जसा सर्वांगाने परीस, चंदन जसं सर्वांगाने चंदन. साखर खावी तर असं नाही साखर एका टोकाला कडू लागते दुसऱ्या टोकाला गोड लागते, असं नाही. साखर जशी सर्वांगाने गोड. असे 3 दृष्टांत तुकोबा देतात अभंगामध्ये सज्जनांसाठी. चंदनाचा, साखरेचा आणि परिसाचा. तेव्हा तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता दुर्गुण मिळेची ना. सज्जनाकडे जर तुम्ही पाहिलं तर सज्जनाकडे दुर्गुण तुम्हाला चुकूनही पाहायला मिळणार नाही. आणि दुष्टाकडे जर तुम्ही पाहिलं, दुर्जनाकडे जर तुम्ही पाहिलं तर त्याच्याकडे दुर्गुणाशिवाय दुसरं तुम्हाला काहीच दिसणार नाही. अशी 2 टोकं समाजामध्ये आहेत आणि यांची ओळख समाजाला होणं गरजेचं आहे. आज बऱ्याचदा दुष्टवृत्तीची जी माणसं असतात आणि आतमध्ये मात्र वेगळंच असतं. वरचा दाखवायचा रंग वेगळा असतो आणि आतली प्रवृत्ती वेगळी असते. तेव्हा हे जे बेगडी जीवन आहे, हे बेगडी जीवन लोकांच्या समोर खुलं करण्याचं काम आमच्या संतांनी केलं. लक्षात घ्या.
हो, अशा लोकांपासून हे सर्व लोकांनी सावध राहिलं पाहिजे. आणि याच्याकरता बघा, समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा या ठिकाणी या दुर्जन लोकांच्या संदर्भामध्ये त्यांच्या दुष्टपणाविषयी एक यादीच दिलेली आहे आपल्यापुढे. तुम्ही दासबोधामध्ये दुसरा जो दशक आहे, या दुसऱ्या दशकामध्ये तिसरा समास आहे. दुसऱ्या दशकामध्ये तिसरा समास आहे. आणि या तिसऱ्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशयसी. हे जे दुष्ट असतात ना, हे कशा असतात म्हटले? कुरूप. हे दिसायला सुद्धा कुरूपच असतात आणि विचाराने सुद्धा कुरूपच असतात. म्हणजे मी सहज मागे एकदा काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी एक सिनेमा पाहिला होता टीव्हीवरती. त्या सिनेमाचं नाव काय, मला वाटतं काहीतरी आहे असं ते नाव त्याचं. आणि त्याच्यामध्ये तो जो असतो, तो जो कमांडो जो असतो, त्या कमांडो पिक्चरमध्ये तो जो खलनायक दाखवलेला बघा, तो खलनायक अत्यंत कुरूप दाखवलेला आहे. दिसायला काही एवढा खास नाहीये. आणि त्याचे डोळे सुद्धा पांढरे, त्याच्या बावल्या ज्या आहेत त्या पांढऱ्या आहेत. आता ज्यांनी ते पाहिलं असेल त्यांच्याबरोबर लक्षात येईल. तेव्हा अशी दुष्टवृत्तीची माणसं दिसायलाही कुरूप असतात आणि अंतरंगाने सुद्धा कुरूप असतात. अशा लोकांपासून सतत सावध राहिलं पाहिजे. ते अशक्त असतात, दुर्जन असतात, दरिद्री असतात आणि कृपण असतात. आता काही काळाच्या ओघामध्ये यांचे ते निकष बदललेले. आता बहुतेक ते सशक्त असतात शारीरिकदृष्ट्या, ते जिममध्ये जातात, चांगली शरीर संपदा कमवतात, दुष्ट वृत्तीने इतरांचं धन ओरबाडतात, धनवान होतात, म्हणजे धनवान पण होतात आणि बलवान होतात आणि मग रावणासारखे वागायला लागतात. लक्षात घ्या, गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. हो, म्हणजे त्या रावणाची प्रवृत्ती अशी आहे, एकोहम द्वितीयो नास्ती न भूतो न भविष्यती आढ्यो विजनवानस्मिन कोण्योस्ती सदृशो मया. माझ्यासारखा कोण आहे जगामध्ये? इतका अहंकार त्यांच्या ठिकाणी निर्माण होतो. काही लक्षणे त्या ठिकाणी समर्थांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, ती अत्यंत आधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, पुरेपूर अशा प्रकारची लागू होतात. म्हणून अशा या लक्षणांच्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला दुष्टांची प्रवृत्ती ताबडतोब लक्षात येते. बघा, समर्थ असं म्हणतात की तो दुष्ट दुर्जन कसा असतो? तो आत्महत्यारा असतो, तो स्त्री हत्यारा असतो, तो गो हत्यारा असतो, तो ब्रह्म हत्यारा असतो, तो मातृ पितृ गुरु आणि स्वजन हत्यारा असतो, तो मित्रद्रोही असतो, तो अविश्वासी असतो, तो घातकी असतो, तो कपटी असतो, तो कृतघ्न असतो, तो अविचारी असतो, तो कर्कश बोलणारा असतो, तो गर्विष्ठ असतो, तो निंदक असतो, तो पापी असतो, तो भ्रष्ट असतो, तो अविश्वासी असतो, तो मारेकरी असतो, तो दरोडेखोर असतो, निलाजरा असतो, कलंकी असतो आणि अनाचारी असतो. म्हणजे तुम्ही जर या दशकामध्ये या समासात जर पाहिलं तर मी ते मोजले साधारणपणे दुष्टाच्या ठिकाणी, दुर्जनाच्या ठिकाणी असलेले गुण जवळजवळ 250 ते 300 दुर्गुण माझ्या अल्प स्वल्प घाईघाईमध्ये मोजण्यामध्ये. आणि असा मित्रद्रोही, असा अविश्वासी, असा कपटी, असा कृतघ्न, असा घातकी जो दुर्जन असतो, त्याची संगती सज्जनांनी किंवा सामान्य माणसांनी टाळावी आणि सज्जनाच्या संगतीमध्ये माणसांनी राहावं असं तुकोबारायांना सांगायचंय. असं रामदास स्वामींना सुद्धा सांगायचंय. असा जो दुष्ट असतो तो कसा असतो? तो भावहीन असतो, तो भक्तिहीन असतो, तो कलाहीन असतो, तो दीक्षाहीन असतो, तो आचारहीन विचारहीन असतो, तो सत्वहीन क्रियाहीन असतो, तो वैराग्यहीन असतो, तो क्षमाहीन असतो आणि तो शांतीहीन आणि विवेकहीन असतो. त्याच्याजवळ काय काय नाही बघा तुम्ही. भक्ती नाही, भक्ती त्याला मान्यच नाही ना. त्याला असं वाटतं माझीच लोकांनी भक्ती केली पाहिजे. हिरण्यकश्यपूची वृत्ती हीच होती, मीच जगदीश, कशाचा दुसरा जगदीश, मीच देव. मग देवाने बरोबर त्याचा काटा काढला. लक्षात घ्या, मीच देव. त्यांना असं भक्ती मार्ग वगैरे हा काही माहित नाही. हो, त्यांची जी भक्ती आहे ती तुका म्हणे त्यांची भोजन ते भक्ती आणि मरण हे मुक्ती पाखांड्याची. मरण हेच त्यांची मुक्ती किंवा मोक्ष आहे आणि भक्ती म्हणजे काय? भोजन करणे आणि भोग भोगणे, एवढंच त्यांची भक्ती आहे. तेव्हा असे जे आहेत अशा लोकांपासून समाजाने सावध राहिलं पाहिजे असं तुकाराम महाराज या ठिकाणी असं रामदास स्वामी सांगतात. रामदास स्वामी असं सांगतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, नेघता हे सत्कीर्ती हे वाढवावी, विवेक दृढ धरावी वाट सत्याची. आपण अशा प्रकारची वाईट प्रवृत्ती सांडून द्यावी, अपकीर्तीचा त्याग करावा, अपकीर्ती होईल असं वागू नये, सत्कीर्ती वाढेल अशा प्रकारचं वर्तन करावं आणि विवेकाने
आपल्या सत्याची वाट धरावी असं या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी सांगतात. आणि असं सांगतात, ऐसे नाना विकार कुलक्षणांचे कोठार. त्या दुर्जनाच्या ठिकाणी हे कुलक्षणांचं कोठार भरलेलं गच्च, जसं धान्याचं कोठार असतं, हो, धनद्रव्याचं कोठार भांडार असतं, त्याप्रमाणे दुष्टवृत्तीच्या माणसाकडे नाना प्रकारच्या विकारांचं कोठार असतं. आणि ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा. समर्थ रामदास स्वामी त्या ठिकाणी आपल्याला अगदी सूचना देतात सावधगिरीची, की श्रोत्यांनी अशा प्रकारचा कुविद्येचा जो नर म्हणजे माणूस किंवा दुर्जन आहे त्याला ताबडतोब ओळखलं पाहिजे आणि त्याच्यापासून त्याने सावध राहिलं पाहिजे. ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकून त्यागाची करणे. ही कुविद्येची लक्षणं ऐकून माणसाने त्याचा त्याग केला पाहिजे, त्या दुष्ट माणसाचा. अभिमानी तरे भरणे हे विहित नव्हे. काय होतं त्याला दुष्टवृत्तीच्या माणसात, बाकीचे नाही का त्याच्या संगतीमध्ये, मग आम्ही राहिलं तर काय हरकत आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात नाही, त्यागाची करणे, त्याचा त्यागच करावा, त्याला अजिबात आपल्या जीवनामध्ये थारा देऊ नये. लक्षात घ्या. आणि जर सज्जन दुर्जनाचा संगतीचा दुर्जन जर आपल्या संगतीत आला तर त्याच्या क्रियेमध्ये पालट करण्याचं सामर्थ्य आपल्यात पाहिजे, तरच त्याला लक्षात घ्या आपण त्याची संगती करावी. जसं समर्थ रामदास नारद महर्षींच्या आणि संगतीमध्ये वाल्या कोळी आला. वाल्या कोळ्याला बदलवण्याचं सामर्थ्य नारद महर्षींमध्ये होतं आणि म्हणून त्या वाल्या कोळ्याचा दुष्टपणा नारदांनी नाहीसा केला. त्याला विचारलं, कोण आहे या पापात वाटेकरी, किती किती लोकांच्या हत्या तू केल्यास, असं म्हणतात, असं ऐकलेलं आहे, मी काय पाहिलेलं नाही. हे असं म्हणतात त्याच्या घरी 7 रांजणं भरलेली होती दगडांनी. म्हणजे एक माणूस मारला की एक दगड टाकायचा, एक माणूस मारला की एक दगड टाकायचा. मी असं ऐकलंय का विख्यात अशा प्रकारच्या विद्वानाकडनं, की तो दगड म्हणजे सामान्य दगड नव्हता. वाल्या कोळी वाटमारी करायचा. वाटमारी करताना अनेक जातीची पातीचे लोक त्या रस्त्याने जायचे, त्याच्यामध्ये काही ब्राह्मण असायचे. त्या ब्राह्मणाच्या पळशीमध्ये काही धन द्रव्य पूजेचं साहित्य असायचं. त्या पूजेमध्ये शाळीग्राम दगड असतो, तो काळा रंगाचा शाळीग्राम, तो दगड त्या ब्राह्मणांकडे असायचा. ते ब्राह्मण काय करायचे, आपल्या जवळचं धनद्रव्य सगळं देऊन टाकायचे, पण तो नित्य पूजेसाठी लागणारा शाळीग्राम मात्र त्या वाल्या कोळ्याला त्यांनी ते देत नसत. मग वाल्या कोळ्याच्या मनात विचार असा यायचा की हे धनद्रव्य सगळं देतात, ते कपडा लत्ता संपत्ती देतात, पण काळा दगड ज्या अर्थी देत नाही त्या अर्थी त्याची किंमत जास्त असली पाहिजे. मग त्याच्याकडनं तो दगड हिसकावून घ्यायचा, देत नसेल तर त्याला मारून टाकायचा. तो दगड हिसकावल्यानंतर आणि मग बाजारपेठेत जायचं रत्नपारख्याकडे. मग रत्नपारख्याला ते दाखवायचा तो दगड. हो, तो दगड तो रत्नपारखी म्हणायचा हा दगड आहे. आता त्याची काही चूक नाही, तो दगडच बुद्धी नाही, त्याला काय माहिती याची काय किंमत आहे. हा जरी काळा रंगाचा गुळगुळीत दिसत असला तरी हा भगवान विष्णू आहे हे त्यांनाही माहित नाही. मग कदाचित चांगला रत्नपारखी भेटेल, त्याला आपण हा रत्नासारखा कदाचित असलेला दगड दाखवू असं म्हणून तो दगड रांजणात टाकायचा. असे 7 रांजणं भरले होते. म्हणजे 7 रांजणं भरून ब्राह्मण मारले होते. बाकीच्या सटरफटर किती मारले ते सांगता येत नाही. तेव्हा अशा प्रकारचा तो वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, मी माझ्या पदाचं वर्णन करत नाही, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, परंतु त्यांना नारदांनी राम नामाचा मंत्र दिला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. एवढं जर सामर्थ्य आपल्यामध्ये असेल तरच दुर्जनाच्या संगतीत जावं, त्याचं जीवन पालटण्याचं सामर्थ्य आपल्यात असेल तरच आपण त्याच्या संगतीमध्ये राहावं, अन्यथा त्याची संगती करू नये. काही काही लोकांची वागणं बोलणं हे सगळं दुष्ट प्रवृत्तीचं असतं. लक्षात घ्या, त्यांचे विचार दुष्ट, त्यांचे आचार दुष्ट, त्यांचं आचरण दुष्ट, त्यांचं बोलणं सुद्धा दुष्ट. ते सरळ कधीच बोलायचे नाही, दुष्ट बोलतील, वाईट बोलतील. लक्षात घ्या. जसं एका गरीब माणसाला पैशाची नड पडली आणि म्हणून आपल्या मुलाला त्या माणसाने एका श्रीमंत सावकाराकडे पाठवलं. श्रीमंत सावकार 3 मजले उंच अशा प्रकारची जी माडी होती त्याची, त्या माडीच्या वरच्या मजल्यावर बसलेला होता. ऐसपैस अशा प्रकारचे लोड तक्के गाद्या टाकून त्याच्यावर बसला होता. त्याचा मुनीमजी बसलेला होता आणि मग त्याच्याकडून पैसे घेऊन या असं या माणसाने सांगितलं होतं. आपल्या मुलाला असं पाठवलं. सर्वात लहान मुलगा जो होता तो गेला पैसे आणण्यासाठी आणि मग त्याने त्या सावकाराकडे पाहिलं. सावकाराकडे पाहिलं तर सावकार असा आगळबंब शरीराचा होता आणि ज्या जिन्यातून तो मुलगा वरती माड्या चढून वरती गेला, ते जिने चढून वरच्या माडीवरती गेला, त्याने पाहिलं एवढा आगळबंब शरीराचा हा सावकार उद्या जर समजा मेला तर याला या खाली आणतील कसं. लक्षात घ्या. म्हणून तो हसला. मनामध्ये असा विचार आल्यानंतर
मग तो सावकार म्हटला, का रे बाबा हसला, पैसे मागायला आला असं. म्हटलं, हो मी पैसे मागायला आलोय, उसने कर्ज म्हणून पैसे पाहिजे. मग म्हटलं, तू पैसे न्यायला आला पण हसला का? तेव्हा तो मुलगा म्हणतो, सावकारजी तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, उद्याचा समजा तुम्ही मेले तर तुम्हाला या माडीच्या खाली काढतील कसं? सावकाराला अत्यंत संताप आला. त्याने आपल्या नोकरांना सांगितलं, बांधून ठेवा खांबाला. त्या मुलाला बांधलं. बराच वेळ झाला मुलगा आला नाही. मग सावकार त्या माणसाने, गरीब माणसाने आपल्या मोठ्या मुलाला पाठवलं, जा रे बाबा तो का लहान का नाही आला पाहून ये. आणि म्हणून तो मुलगा, मोठा मुलगा जो तो केला, सावकाराकडे गेला. त्याने पाहिलं आपल्या भावाला बांधून ठेवलेलं आहे. आणि मग त्याने सावकाराकडे पाहिलं, त्याला हसू आलं. सावकाराने विचारलं, का रे बाबा तू पण हसतो, तो पण हसला होता, तू का हसतो? तो मोठा मुलगा म्हणतो, हो की माझा जो लहान भाऊ तुम्हाला जे बोलला ना, हो की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जिन्यातून खाली कसं आणतील, तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनात असा विचार आला, जर तुम्ही मेले तर इथेच तुमचे तुकडे करायचे, तुकडे तुकडे करून खाली न्यायचं. म्हणजे हा त्याच्याही पुढचा, लक्षात घ्या. अशी वाईट बोलणं, वाईट विचार. आणि मग सावकाराने त्यालाही पण आपल्या नोकरांकडे बांधून ठेवला. दोन्ही मुलं कर्ज मागायला सावकाराकडे गेले, पण दोन्ही परत का आले नाही म्हणून बाप गेला. आता बाप गेल्यानंतर बापाने पाहिलं दोन्ही मुलांना बांधलेलं आहे. तर म्हणे, सावकारची का हो माझ्या दोन्ही मुलांना बांधून ठेवलं? म्हटलं, एक मला म्हटला, लहाना मला म्हटला की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला खाली कसं न्यायचं. आणि मोठा म्हणतो, सोपं आहे, तुमचे तुकडे तुकडे करून खाली न्यायचं. तो जो गरीब मनुष्य होता तो त्यांचा बाप होता. हो, तो गरीब मनुष्य म्हणतो, मूर्ख आहेत माझे दोन्ही मुलं, कशाला तुकडे करून खाली न्यायचे, माडीलाच काडी लावून द्यायची. म्हणजे दुष्टवृत्तीच्या माणसांची अशा प्रकारे बोलण्याची जी पद्धत असते ती सुद्धा वाईट असते. अशा दुर्जनांपासून, अशा दुष्टवृत्तीच्या माणसांपासून सावध राहावं. त्यांचा जो दुष्टपणाचा जो दुर्गंध असतो तो समाजात चौकडे पसरलेला असतो. म्हणून वर्णन असं केलंय, परिमळ लौकिकी जाती ऐसा. चारही बाजूला त्यांचा दुर्गंध हा पसरलेला असतो, त्यांची दुष्टकीर्ती. अशा लोकांपासून सावध राहावं. हो, सज्जनांच्या संगतीत राहावं, सज्जनांच्या संगतीत आपलं जीवन व्यतीत करावं, असा एक मौलिक संदेश या ठिकाणी तुकोबराय या अभंगाच्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार करतो. ही जी सेवा झालेली आहे ही भगवंताच्या, पांडुरंगाच्या, संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. मला हरिभक्तपरायण श्री नाना महाराज कापडणीस सटाणेकर यांनी या चॅनलवरती बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. जे सज्जन श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो. आणि ही सेवा माझे सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. भारत माता की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. सब संतने की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय.